हाय. हा, मला वाटलंच. या हाय मध्ये कुठेतरी काहीतरी दडलेलं आहे आणि ते दडलेलं आहे याची मला कल्पना होती, म्हणून मी कॉल केला. काय झालं? तिकडचं आवरलं का सगळं? नाही, अजून हॉस्पिटललाच आहे. सलील, अजून थोडा वेळ लागेल. लागू दे लागू दे लागू दे. काय मानसी, चांगल्या गोष्टी घडण्यासाठी नेहमी वेळ लागतो आणि म्हणूनच मला खात्री आहे तुझी ताई म्हणजे मोनिका बरी व्हायला वेळ लागतोय ना, मग ती निश्चितपणे चांगली होणार. तसं नाही, पण मला कळतंय, त्यामुळे आपलं भेटणं बोलणं सगळंच डिसिजन. हाच अरेंज मॅरेज मधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. मुळात काय होतं, आपल्याकडे स्वतःसाठी वेळ नसतो. बरं, त्यात आपली स्वतःची काही कामं असतात, ती कामं सोडून आपल्या घरची काही कामं असतात, ती करायला लागतात. मग वेळच नसताना आपण नवीन जर माणूस भेटतोय, तो बोलतोय, तर मग त्याच्यासाठी वेळ देणार कुठून ना. आणि मग जर आपण नवीन माणसाला भेटायला बोलायला वेळ दिलाच नाही, पुढच्या प्रवासाची गंमतच नाही. म्हणून मानसी, मला ना नेहमी असं वाटतं की एखाद्याला होकार देताना आपण जितका वेळ घेतो ना, तितकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वेळ आपण नकार देताना घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होतं की होकार दिल्यानंतर जर आपल्याला निर्णय बदलायचा असेल तर किमान तो निर्णय बदलताना ती व्यक्ती सोबत असते. पण नकार दिल्यानंतर ही संधी नाही. म्हणजे नकार दिल्यानंतर जर निर्णय बदलायचा असेल तर ती व्यक्तीच सोबत नसते ना आपल्या. खूप छान फिलॉसॉफी आहे. मी काही कुणी प्रोफेसर वगैरे नाहीये, मी आपलं एक सत्य म्हणून सांगितलं. एनिवे, द बेसिक पॉइंट इज, तुला हवा तितका वेळ घे. तू आत्ता जे हसलीस ना, मी त्याच्यासाठीच फोन केला होता. तू वेळ घे, कळव मला, मी वाट पाहिजे. शुअर. बाय बाय. काय झालं, तू अशी अचानक का निघून आलीस? तसं नाही, एकतर बऱ्याच दिवसांनी ताई तुझ्याशी नीट बोलत होती. म्हटलं आपण तिथून गेलेलं बरं. आणि खरं तर तिचं बोलणं ऐकून घाबरले मी. होतात असे मूड स्विंग्स आणि अशा वेळी तिच्या कलाने घेतलेलं जास्त बरं. पण ऍक्च्युली खूप बरं वाटलं तुम्हा दोघांना इतका वेळ शांतपणे बोलताना बघून. झोपली ती आता, आपण निघूया. हो. घरात काही बोलता येणार नाही म्हणून तुला मुद्दाम बाहेर बोलवलं. काय झालं? अगं, या मोनाच्या बाळणपणात एक गोष्ट मागेच पडली. सलील पंडित. अगं, तू पुढे काही बोलली नाहीस आणि आम्हीही काही विचारलं नाही. पण पुढे काय झालं? आला होता तो हॉस्पिटलमध्ये. काय सांगतेस काय? मला वाटलं आपण काही मागे लागलो नाही. झालं, गेलं चांगलं स्थळ. असं कसं जाईल? मी म्हटलं होतं ना, सलीलला आपली मनू पसंत पडले. झालं सुरू. अगं, नशीब समज, नशीब. असं इतके दिवस थांबत नाही कुणी. आणि अशा मुलांसाठी मुलींच्या रांगा लागतात त्यांच्या घरच्यांच्याकडे, माहितीये? काय वाटतंय? जरा तिखट आहे. अरे, मी मुलीविषयी बोलतेय. नाही, पण मी पराठ्याविषयी बोलतोय. तेच तिखट मीठ कमी पडू नये म्हणून मी धडपडतीये. हो आई, मला माहिती आहे. मला सांग, मुलगी कशी आहे? मला तर खूप आवडलीये. गोरी आहे, घारी आहे. संकल्पा रानडे. खरंच छान आहे. मग कधी भेटायचं? कधीच नाही. सलील, आई मला एक सांग, मुलगी पाहणं म्हणजे काय मॉलमध्ये शॉपिंग करणं आहे का? ही नाही आवडली दुसरी बघा, ती नाही आवडली तिसरी बघा, असं कसं होईल? अगं, त्या मानसीशी मी आत्ता कुठे जरा बोलायला लागलोय, जरा. म्हणजे अजून तू मानसीवरच आहेस? हो, कारण तू पुढे जे फोटो पाठवले त्यात ती एकही मुलगी मला आवडली नाही. आत्ता सुद्धा तू आग्रह केलास म्हणून मी हा फोटो पाहिला. अरे, पण किती दिवस? मला माहित नाही. सलील,
मी तुला स्पष्टपणे सांगते. काय? अरे इथे मुलींच्या रांगा लागल्यात. मी रोज काही ना काहीतरी कारण काढून त्यांना टाळते. तू एकदा काय ते विचार ना, होकार किंवा नकार. अरे नंतर नकार मिळाला तर हातातून चांगल्या चांगल्या मुली जातील. हे बघ बाळा, जरा प्रॅक्टिकली विचार कर प्लीज. ठीक आहे, बोलू आपण नंतर. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मानसी, मला तुला काही विचारायचं आहे. बोल ना. म्हणजे खरं तर सलील, काय झालंय? बोल. नाही, काही झालं नाहीये, पण म्हणजे मला तुला हे विचारायचं होतं की आता बोल काहीतरी प्लीज. ऍक्च्युली मानसी, मला तुला हे विचारायचं होतं की तू कशी आहेस? मी तुला काल काय म्हणालो होतो की तू जरा स्वतःसाठी वेळ काढ आणि स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून दिवसाची सुरुवात खूप चांगली व्हायला लागते. आता आज बघ, तू छान हसलीयस, दिवसाची सुरुवात छान झालीये. तुला आता स्वतःसाठी मस्त वेळ मिळेल, हो की नाही? मला खूप बरं वाटलं. तुला नक्की इतकंच विचारायचं होतं ना? खरं तर तुझ्या उत्तरावर माझा पुढचा प्रश्न अवलंबून आहे. आज भेटूया? नक्की. ग्रेट. मग आता एक काम कर, वेळ ठिकाण तू ठरव आणि मला कळव. ओके. थँक्स. बाय. बाय. हो, मी तयार होत होते म्हणून उशीर झाला. आय एम सॉरी. संध्याकाळचं एक मिनिट, मी आज संध्याकाळी लवकर निघू शकते? ओके, मग संध्याकाळी 7 वाजता डन? ओके, चल बाय. लेट्स गो. तरीच म्हटलं, आज इतकी खुश कशी दिसतेस? संध्याकाळी भेटायचा प्लॅन बनवलेला दिसतोय. चला, म्हणजे आज तुला घरी सोडायची जबाबदारी माझी नाही. पण काही म्हणा, काही म्हण, हल्ली स्माइल खूप वाढले तुझ्या चेहऱ्यावर. सकाळी सकाळीच एकदम स्वतःशीच हसत होतीस तू. एक आपला जुना मित्र खालनं हात करतोय तुला, पण तुझं लक्षच नाहीये. झालं तुझं? असं काहीही नाहीये, मी फक्त हसत होते. मी तेच म्हणतोय, तू फक्त हसत होतीस. तुझं या जुन्या मित्राकडे लक्षच नव्हतं. हसू नाही तर काय करू? खरंच वेडा आहे सलील. म्हणजे रिजेक्ट? नाही, रिजेक्ट नाही, पण तू लाजतेस? अजिबात नाही. तू उगाच काहीतरी बोलू नकोस. काहीतरी नाही, मला जे डोळ्यांनी दिसतंय तेच मी बोलतोय. तू लाजतेस. अजिबात लाजत नाहीये. मला तो काय म्हणाला ते आठवतंय.
काय म्हणाला? तो म्हणाला त्याला मला काहीतरी विचारायचंय. मग मला धडधडायला लागलं काय विचारायचंय याला. मग शेवटी त्याने विचारलं काय? कशी आहेस. ओ, मग तुझी काय अपेक्षा होती? काय विचारेल? काहीच नाही. काहीच नाही. त्याने तुला प्रपोज करावं असं तुला वाटलं नाही का? विक्रांत, माई, अगं ए माई, अगं ए माई, कुठे गेली माई? माई माई. आलास का रे मधू? हो आलो आलो. अरे देवा, हे काय दाढी करायला वेळ नव्हता की काय? एवढा कामात गडलेला? कामाचे एवढे व्याप होते ना आई, माई, आई. वेळच नाही मिळाला. मधु काका, काल तुम्ही फोनवर बोललात आणि आज आलात पण? अगं तिथून सुटका व्हावी म्हणून तर विजयाला बोलावून घेतलं. काय आहे, जमिनीचे 2 मामले आहेत ना तिकडे. विजयवर सोडून आलास ना? जमिनी गेल्या. असं काही एक होणार नाही माई. काय आहे, आपला विजय जो आहे तो गणितात आणि व्यवहारात अतिशय हुशार आहे. वा वा. बर, अगं देवारात ठेव नारळ. हो. आणि तो चांदीचा हार? हार ना गावच्या देवाच्या गळ्यात एवढा शोभून दिसत होता म्हणून सांगतो. बर ते जाऊ दे माई, आपली पणती आणि मोनिका कुठे आहे? मला वाटलं होतं इथे येईपर्यंत घराचं पाळणा घर झालेलं असेल. त्या अजून दोघी हॉस्पिटल मध्ये सावरत आहेत हळूहळू. चला बरं आहे, होईल येईल. व्यवस्थित ठेवा. हो हो. अरे नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथे राहत का? त्यांना प्रसाद दे हो बाई. हो, बसा ना. हो. आणि एक मिनिट, हे घे. बाबूच्या बायकोने बरंच काही दिलंय छकुलीसाठी. अगं बाई, हो. म्हणजे गावभर बातमी झाली वाटतं. अरे म्हणजे काय, त्या विक्रांतवर त्याचा खूप जीव. शक्य झालं असतं ना तर हत्तीवरून साखरच वाटली असती त्याने. हा बाबू म्हणजे एकदम मोठ्या मनाचा. हो. मधु काका, हं. हे कधी येणार? अगं येईल 2-3 दिवसांनी. अगं बाई, हो. काळजी काय करतेस, येईल ना तो. घेऊ देत थोडी जबाबदारी घेऊ देत त्याला. हा, नानू घेतो तशी जबाबदारी घेऊ दे, कळलं का मधू? बाई. हा डॉक्टर जोशी बोला. हो हो, मी रिपोर्ट्स पाहिले ते. हो, तुमचं बरोबर आहे. ओके, बाय.
माई, फोनवरून मला काही गोष्टी कळत होत्या, पण त्या इतक्या गंभीर असतील हे इथं आल्यावर मला कळलं. खरंच सगळं धीराने घेतलं बघा तुम्ही. असं तुला वाटतंय? मोनिका जेव्हा बाळण झाली ना आणि कोमात गेली, माझ्या अंगातलं सगळं त्राणच गेलं होतं. खूप घाबरले होते मी. पण त्याच वेळेला माझ्या डोळ्यासमोर अलका, विक्रांत, आपली गीता सगळ्यांचे चेहरे आले आणि म्हटलं मीच जर अशी हतबल होऊन बसले तर यांचं काय होईल. पण देवाच्या दयेने सगळं चांगलं झालं रे बाबा. पण त्याच वेळेला मला तुझी खूप आठवण आली मधू. माई, सदा दादा मला नेहमी सांगायचा, संकट आली ना की तुझ्या वहिनीच्या अंगात 10 हत्तींचं बळ संचारतं. ते कुठून कसं येतं ते तिला ठाऊक. आता बघ ना, आताही सगळं तसंच झालंय. झालं खरं, पण मधू आता नाही रे झेपत. स्वतःला सांभाळ, पुढे नको काही बोलूस. एक गोष्ट लक्षात ठेव माई, तू या घराचा पाया आहेस, आधारस्तंभ आहेस. संकट आली ना की तुझ्यात हत्तींचं बळ येतं, पण ती गेल्यानंतर तू अशी कोलमडून का पडतेस? उपचार जरी डॉक्टर करीत असला तरी रुग्णाला बरं करतो तो देव. त्या देवाची कृपादृष्टी आपल्या घरावर आहे माई. आता सगळं चांगलं होणार आहे, कशाचीही काळजी करायची नाही. माई, झालं ते झालं, आता आपण चांगला विचार करूया ना. तुला सांगतो, आता पतवंडांशी खेळताना आपल्याला वेळ सुद्धा अपुरा पडेल बघ. चला दुकानावर जाऊन येतो. नानू असतो ना तिथे, बघायला हवं मला. काही काळजी करू नको, देवा काळजी, सगळं चांगलं होणार बघ माई. मानसी, तुझा फोन वाजत होता. हो का? हे काय, तू फोन नाही केलास त्याला? अगं तो बिचारा सलील म्हातारा झाला असेल, इतक्या वेळा फोन केलाय त्याने तुला. विक्रांत, जर तू मला चिडवणार असशील ना तर मी सरळ निर्मला आत्यांच्या केबिन मध्ये जाऊन बसेन. तिथे तुझं फोन करणं सोड, त्याचाही कॉल तुला येणार नाही. मी तसं नाहीये म्हणून सांग. बोल त्याच्याशी. बोलेन मी. आम्ही भेटू संध्याकाळी तेव्हा. अरे हो, आज तुला घरी सोडायची जबाबदारी माझी नाहीये, नाही का? मी बाळाला बघून येते. हाय पिल्लू, कशी आहेस? मला माहितीये तुला बोलता नाही येणार, पण तरी मला आज तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि मला खात्री आहे मी जे काही बोलेन ना ते तुला बरोबर कळेल. मला ना आत्ताच तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, खूप खेळायचंय, खूप लाड करायचे. कारण एकदा का मी लग्न करून लांब गेले ना की मग नाही भेटता येणार मला तुला. नको ना जाऊ मी इतक्यात.